खुशी नावाची एक अतिशय गोड मुलगी होती. ती सर्वांसोबत हसून खेळून राहत असे. खुशी घरात सर्वांची लाडकी होती. परंतु खुशीला एक वाईट सवय होती. ती नेहमी आपल्या उजव्या हाताचा अंगठा तोंडात घालून चोखत असे. तिची आई नेहमी सांगत, खुशी बाळा, असा अंगठा चोखू नये, ही वाईट सवय आहे. तुझे दात वाकडे तिकडे होतील. खुशीला तिची चूक समजायची. ती पटकन तोंडातून अंगठा बाहेर काढत असे. परंतु थोड्या वेळानंतर पुन्हा ती वेड्यासारखी अंगठा चोखत बसत असे. सर्वांनी तिला खूप समजावून सांगितलं, रागावून पण बघितलं, परंतु काही फायदा झाला नाही. आता तिचे मित्र सुद्धा तिला चिडवू लागले. परंतु खुशीची सवय तर काही सोडण्याचं नावच घेत नसे. खुशी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या मामाच्या घरी गेली. तिच्या आजीने खुशीचा अंगठा चोखण्याची सवय बघितली. खुशीच्या आईने सांगितलं, आम्ही तिला खूप समजावून बघितलं, रागावूनही बघितलं, परंतु तिची सवय काही जात नाही. रात्रीच्या जेवणानंतर खुशी झोपायला गेली आणि दररोजच्या सवयीप्रमाणे अंगठा तिने तोंडात टाकला. आजी तिच्या जवळ आली आणि म्हणाली, खुशी बाळा, काय ग, तुझा अंगठा तुला गोड लागतो? त्यावर खुशी लाजली आणि पटकन अंगठा तोंडातून बाहेर काढला. आजी म्हणाली, अगं बाळा, मी खरंच विचारते, तुझा अंगठा खरंच गोड आहे का? खुशी म्हणाली, नाही आजी. त्यावर आजी म्हणाली, मग मी हा तुझा अंगठा जादूने गोड करते. नंतर तुला चोखताना तो पेपरमेंट सारखा लागेल. मग करू का तुझा अंगठा गोड? खुशीला खूप आनंद झाला. ती आजीला म्हणाली, का नाही आजी, माझी काही हरकत नाही, तू कर माझा अंगठा गोड. आजी म्हणाली, ठीक आहे बाळा, तू जेव्हा सकाळी उठशील ना, तेव्हा तुझा अंगठा पेपरमेंट सारखा गोड झालेला असेल. खुशीला हे ऐकताच आनंद झाला आणि ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी खुशी झोपेतून उठली आणि दररोजच्या सवयीप्रमाणे अंगठा चोखू लागली. तर काय झालं, अंगठा खरोखर पेपरमिंट सारखा गोड लागत होता. खुशीने परत अंगठा चोखून बघितला. अंगठा खरोखर खूप गोड लागत होता. खुशी जोरात ओरडली, किती मजा येते, माझा अंगठा खरंच गोड झालाय. खुशीचा आवाज ऐकून घरातील सर्वजण खुशीजवळ आले. आजी, आजोबा, मामा आणि आई पण आली. खुशी म्हणाली, आई आई बघ, माझा अंगठा खरंच गोड झालाय, बघ ना. खुशीने आपला अंगठा आईला दाखवला. आईने तिचा अंगठा चोखला आणि म्हणाली, अगं हो ग, खरंच हा अंगठा तर खरोखरच गोड आहे. कमालच झाली नाही. यावर सगळेजण म्हणाले, खुशी, खुशी, आम्हाला पण तुझा अंगठा चोखू दे ना ग. आम्हाला पण तुझा अंगठा चोखू दे ना खुशी. तेवढ्यात आजी बोलली, खुशी बाळा, तुझा अंगठा कोणालाही चोखू देऊ नकोस, नाहीतर तो पेपरमेंट सारखा आजच संपून जाईल. यावर घाबरून खुशी म्हणाली, म्हणजे माझा अंगठा खरंच संपून जाईल? आजीने उत्तर दिलं, हो, आता तो अंगठा नाही तर पेपरमेंट आहे. आज नाही तर उद्यापर्यंत तो राहील, पण त्यानंतर तो पेपरमेंट सारखा वितळून जाईल. हो, पण त्यानंतर तुझ्या हाताला 4च बोटं राहतील. खुशी घाबरली आणि ती आजीला म्हणाली, आजी आजी, मला नकोय पेपरमेंटचा अंगठा, माझा अंगठा पहिल्यासारखा करून दे. आजी म्हणाली, आता हा पहिल्यासारखा कसा होईल? यावर एकच उपाय आहे. हा पेपरमिंट न चोखता तसाच ठेवलास तरच अंगठा जसाच्या तसा राहील.
खुशीला ही गोष्ट समजली आणि तेव्हापासून खुशीने तोंडात अंगठा चोखण्याची सवय बंद केली. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. चमत्कारी साप. खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका खेडेगावात एक शेतकरी राहत होता. मागच्या 3 वर्षांपासून त्या खेडेगावात दुष्काळ पडला होता. एके दिवशी शेतकरी असाच एका झाडाखाली आराम करत बसला होता. तेवढ्यात त्याने एका बेळाजवळ एक साप पाहिला. तेव्हा शेतकरी विचार करू लागला, हा साप तर इथेच राहत असणार, परंतु मी कधी याची पूजा नाही केली. यामुळे जमीन नापीक झाली असणार ही माझी. आता मी या सापाची रोज पूजा करणार. असा विचार करत असताना त्याने एका वाटीत दूध आणलं आणि सापाच्या बिळाजवळ ठेवून दिलं आणि सर्पदेवतेला म्हणाला, हे सर्पदेवता, मला नव्हतं माहीत की तू इथे राहतोस, म्हणून त्यामुळे मी तुझी पूजा नाही केली. मला क्षमा कर. आता मी रोज तुझी पूजा करीन. असं बोलून शेतकरी तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकरी सापाच्या बिळाजवळ आला तर त्याला त्या वाटीत एक चमकणारी वस्तू दिसली. ते एक सोन्याचं नाणं होतं. शेतकऱ्याला कळून चुकलं की हा जादूचा साप आहे. त्या दिवसापासून मग शेतकरी रोज सापाला दूध द्यायला लागला आणि बदल्यात त्याला एक सोन्याचं नाणं मिळायला लागलं. एके दिवशी शेतकऱ्याला काही कामानिमित्त बाहेर गावी जायचं असल्यामुळे त्याने आपल्या मुलाला जवळ बोलावून सांगितलं, हे बघ बाळा, मी काही दिवसांसाठी बाहेर गावी जातोय, त्यामुळे तू या सर्पदेवतेला रोज वाटीत दूध देत जा. असं सांगून शेतकरी बाहेर गावी निघून गेला. इकडे त्याच्या मुलाने दूध घेतलं आणि सापाच्या बिळाजवळ ठेवलं आणि तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकऱ्याचा मुलगा त्या सापाच्या बिळाजवळ आला तर त्याने पाहिलं की त्याला त्या वाटीमध्ये एक सोन्याचं नाणं मिळालं. मग तो विचार करू लागला, हा साप तर कंजूस आहे. याच्या बिळात तर भरपूर सोन्याची नाणी असतील, पण आपल्याला हा रोज एकच नाणं देतो. मी जर याला मारून टाकलं तर बिळातली सर्व सोन्याची नाणी माझी होतील. शेतकऱ्याच्या मुलाने दुसऱ्या दिवशी सापाला दूध देताना हातात एक लाकडाची काठी सुद्धा सोबत नेली होती. सापाला दूध दिल्यानंतर सापाच्या डोक्यावर सपा वार केले, पण सापाला राग आला आणि तो त्या शेतकऱ्याच्या मुलाच्या पायाला चावला. शेतकऱ्याचा मुलगा जखमी अवस्थेत तिथून पळून गेला आणि साप देखील जखमी अवस्थेत असल्याने बिळात निघून गेला. शेतकऱ्याच्या पत्नीने तिच्या मुलाचा इलाज केला. शेतकरी बाहेर गावावरून आल्यानंतर त्याच्या पत्नीने घडलेली सर्व हकीकत शेतकऱ्याला सांगितली आणि त्या शेतकऱ्याला सापाचा खूप राग आला. शेतकरी जेव्हा सापाजवळ गेला तेव्हा त्याला सापाकडून घडलेली सर्व हकीकत समजली. तेव्हा शेतकरी त्या सापाला म्हणाला, मी समजून चुकलो की यात सर्व चूक माझ्या मुलाची आहे. मी त्याच्यातर्फे तुमची माफी मागतो. कृपया मला माफ करा. थोड्या वेळाने तिथून तो शेतकरी घरी जातो आणि सापाला वाटीत दूध घेऊन येतो आणि ते सापाला देतो. तो सापाला म्हणतो, कृपया माझ्या मुलालाही माफ करा. त्याच्या लोभीपणामुळे त्याने तुम्हाला मारलं, पण कृपया त्यालाही माफ करा. तर मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो की कधीही कोणत्याही गोष्टीचा जास्त हाव किंवा अतिलोभ नाही करायला पाहिजे. जर तुम्ही जास्त हाव, लोभ, राग आणि द्वेष कराल तर तो तुम्हाला